श्री स्वामी समर्थ. भगवान महादेवांची पूजा करताना हे नियम पाळले जातात. हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात. म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शंकरांची पूजा नियमानुसार केली जाते, महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते, अशी मान्यता आहे. शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण, दुःख आणि दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असाल, तर भगवान शंकरांचा सारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. तुम्ही भगवान शंकरांच्या अनेक मंत्रांचा जप देखील करू शकता. शंकराच्या पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही, तर तुमच्या आजूबाजूला म्हणजे सभोवतालीही आनंद वाटतो. सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाने अर्पण करून पूर्ण करतात. पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत आणि प्रत्येक शिवभक्ताने ते नियम नेहमी पाळावे. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काळे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा कधीही करू नये. असा केल्याने भगवान शिव कोपतात असे मानले जाते. शिवाची पूजा नेहमी पांढरे आणि धुत म्हणजे धुतलेले वस्त्र घालूनच करावी. नियम दुसरा, जर तुम्ही भगवान शिवाच्या पूजेमध्ये भगवान शिवाची आवडती वस्तू म्हणजेच बेलाचे पान, बेलपत्र अर्पण करत असाल, तर नेहमी त्याच्या देठाचे टोक तोडूनच अर्पण करा, ज्याला वज्रभाग म्हणतात. त्याचसोबत बेलपत्राचा गुळगुळीत भाग खाली आणि खडबडीत म्हणजे ज्यावरती रेषा असतात असा भाग वरच्या बाजूला ठेवा. शिवाच्या पूजेमध्ये कधीही फाटलेल्या किंवा तुटलेल्या बेलाची पाने अर्पण करू नका. तिसरा नियम असा की शिवतीर्थ हे पिऊ नये, मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे. शिवपूजा झाल्यानंतर निरांजन ओवाळून आरती करून झाल्यानंतर लगेच वेळ न दावडता नैवेद्य हा दाखवावा लागतो. पुढचा नियम असा की शिवपूजेमध्ये केवड्याचा वापर हा करू नये. भगवान शिवाच्या पूजेमध्ये जप करायच्या मंत्राचेही स्वतःचे असे विधान आहे. शिवमंत्राचा जप हा नेहमी रुद्राक्षाच्या माळेनेच करावा. जप करताना नेहमी गोमुखीमध्ये रुद्राक्षांची माळ जपमाळ ठेवावी आणि ती कोणालाही दिसू नये अशा प्रकारे आपल्याला शिवमंत्राचा जप करायचा आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. शिवाला कधीही तुळस वाहू नये. फक्त शाळीग्रामावरती वाहिलेली तुळस शिवाला आपण वाहू शकतो. भगवान शंकरांची पूजा आपण ज्यावेळी करतो त्यावेळी दिशांची विशेष काळजी घ्यावी. औदारणी शिवाकडून इच्छित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून आपल्याला महादेवाच्या लिंगाची पूजा करायची आहे. शंखाचं पाणी हे शिवाला कधीही व्हायचं नाही. शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो. लक्षात ठेवा की चुकूनही तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ओतू नका, कारण जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ओततो त्यावेळेस ते दूध संक्रमित होते आणि दूध अर्पण करण्यायोग्य राहत नाही.
शास्त्रानुसार शिवलिंगावरती रोली आणि कुंकुवाचा टिळा कधीही लावू नये. तर आपल्याला शिवलिंगावरती नेहमी चंदनाचा टिळा लावायचा आहे, अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे. भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा ही कधीही आपल्याला पूर्ण करायची नाही. जिथून दूध वाहते तिथेच प्रदक्षिणा थांबवा आणि तिथून परत जा. हे शिवपूजेचे महत्त्वाचे नियम आहेत. असे बरेच नियम आहेत. तर मी आशा करते आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.